या क्षणी माझ्या हाताखाली जो साप दडलाय तो आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान साप आणि पहिल्या क्रमांकावर आहे बार्बाडोस थ्रेड स्नेक, जो आपल्या भारतात आढळत नाही. साप नेमका किती लहान आहे तुम्हाला कळावं म्हणून या सापाच्या बाजूला मी माझ्या हाताचा पंजा ठेवतोय. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा साप किती छोटा आहे. बऱ्याच वेळा याच्या दिसण्यामुळे याला गांडूळ समजलं जातं, परंतु प्रत्यक्षात हा साप आहे. मराठीमध्ये याला वाळा म्हणतात, इंग्लिशमध्ये वर्म स्नेक आणि याचं शास्त्रीय नाव इंडोटायप्लॉस ब्रामिनस. या सापाचं मुख्य खाद्य म्हणजे कीटक आणि मुंग्या यांच्या अळ्या किंवा लार्वा. भलेही हा जगातील सर्वात लहान साप नाही आहे, परंतु याच्याकडे जी वैशिष्ट्ये आहेत ती तर कोणत्याही सापाकडे नाही आहेत. तर याचं सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे आंधळा आहे. जवळपास पूर्ण आयुष्य जमिनीखाली अंधाऱ्या जागेत राहिल्यामुळे याच्या डोळ्यांच्या ठिकाणी फक्त 2 बिंदू उरलेले असतात, जे अर्धपारदर्शक असतात आणि त्याच्यावर सुद्धा खवल्याचं आवरण असतं आणि त्यामुळे यातून त्याला फक्त प्रकाशाची जाणीव होते, दिसत नाही. आणि या सापांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या जगातील एकमेव साप जो पार्थिनोजेनेटिक आहे. याचा अर्थ यातील प्रत्येक साप हा मादी असतो, यांच्यामध्ये नर नसतात व यांच्यामध्ये पार्थिनोजेनेसिस म्हणजेच अंड्यांचं फलन फर्टिलायझेशन न होताच थेट पिल्लांचा जन्म होतो. म्हणजे हा साप आपल्या आईचा क्लोन असतो, जगातील एकमेव साप. आणि शेवटचा प्रश्न, हा साप विषारी आहे का? ज्या सहजतेने मी या सापाला हातात धरलं आहे यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल.